जी दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरतच नसतात. आता आपण जे जगलोय ना, मुलगा MBBS, सुनबाई MD, जावई जनावरांचा डॉक्टर, लाडी सुनबाई अंगणवाडी घोगऱ्या खावा, मोठा पोरगा जनावरांचा डॉक्टर, ज्या गावात जनावर नाही त्या गावात हजार मला आला कवा रिटायर व्हायचा. काय काय झालं मला प्रत्येक वाक्य सांगतो, बारीक वाक्य ऐकायचं. तुम्ही विद्वान माणसं आहे, जगातल्या सगळ्या क्षेत्रात सध्या क्वालिटी पाहिजे, क्वांटिटी नको. क्वांटिटी हा विषय अजिबात नको. सध्या काय पाहिजे? बसलेली माणसं जरा निवांत विचार करा. 1 मिनिट मला उत्तर द्या. 99.6% मार्क आहेत यावर्षी पहिल्या येणार आहे मंडळाला 12वीला. किती? 99.6. किती पॉईंटचा फरक आहे? आता ही टॅलेंटशी एक काय निवांत डोकं खाजा तुम्ही. 99.6 99 100 पैकी. आणि आपल्या पप्पूला 48% मार्क पडले, तरी त्याचा बाप म्हणला मेडिकलचा प्रयत्न करू. कशाला घालतो ते येणं मेडिकलला? कशाला प्रयत्न करतो? पहिला प्रयत्न फेल गेला, तू प्रयत्नच करू नको. आणि त्याची आई म्हणजे पप्पू टेन्शन नको घेऊ, त्यांना एवढी नव्हती. ते जर कधी 35च्या पुढे जड येत नाही, चढणारच नाही. क्वांटिटी नको आहे, क्वालिटी पाहिजे. 1 रुपया चहाचा जास्त घ्या, पण हॉटेल स्वच्छ ठेवा. जास्त घे, 1 रुपया काय फरक पडत नाही. देणारे 1 रुपया जास्त, पण बाकडे तिकडे तकाटक ठेव. बशी सापडला माशांमध्ये, बाहेर गेले स्वच्छ आणि ताजाच्या. क्वालिटी नको आहे, सध्या क्वालिटी पाहिजे. आणि आज नेमकी महाराज क्वालिटी कमी झाली आणि विद्वान माणसं, विद्वान जी माणसं आहेत ती विद्वानच आहे, पण कमी बुद्धीची विद्वान दाबायली जाईल. 48% मार्क मूर्खाला पडले, त्याच्या बापाकडे नंबर 2चे पैसे होते, त्याने मेडिकलला घातलं, ते डॉक्टर झालं. 47% मार्क पडून डॉक्टर झालं आणि त्यानं हॉस्पिटल टाकलं. आता त्याचा लोकांना गुण येईल यापेक्षा हलकट समाजाला का करावं? काही लोक म्हणजे त्याचा गुणच येईल, तो डॉक्टरच येणार म्हणून 3 वेळा घेतले तरी सर्दी जाईल. अरे तो त्याची शेवटची जरी गोळी घेतली त्याला काय नाही, बस फिर बसलं किंमत. आणि सगळ्या समाजात किंमत जास्त कोणाची आहे? मीचा भूत आहे ज्ञानाचा नाश, मीचा भूत आहे ज्ञानात हे, मीचा भूत आहे ज्ञानाचा नाश, ज्ञानाचा नाश आकाराची निर्मिती, आकाराची निर्मिती विकाराची संगती, विकाराची संगती आयुष्याची बरबाद. जेवढं ध्यान पाहिजे तेवढं ध्यान करा. मोबाईल मध्ये घेऊन जाण्याचं लिहून ज्ञान रोज ऐका एवढंच. चला उलट शब्द सूत्र फिरवलं बरं का आपण. आता ज्ञानाचा भूत आहे मीचा नाश. ज्ञान आलं मी पण बस फिर बसलं, मी आणि मी गेला, अभिमान गेला, आणि अभिमान गेला का माणूस देव झाला. कशामुळं? ज्ञानामुळं. कशामुळं? ज्ञानामुळं. ते ज्ञान कोणतं? आतलं ओवी चौथ्यात ते ज्ञान पाहिजे भरवे जरी म्हणजे ज्ञान हवे समजा या बदलावे सर्वशिशी तर्व निघले ज्यांना लागावे आग्रहता करावे नाशिस. आता उलट फिरायचं आपल्याला. देव काय करतो माहिती का? ज्ञानही घेतो आणि गळी देतो. देवाने अजून तरी कोणतं चांगलं होऊन दिलं नाही. तुम्ही पहा खुर्चीसाठी माणसं काय करतील आणि आता लय जुनं 60,000 वर्ष तपश्चर्या ज्यानं केली त्या इंद्रपदावर बसेल म्हणून त्याच्याकडे मेनका पाठवली. जर 60,000 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या
पद मिळालं असतं इंद्रपद. मग इंद्रपद जर मिळालं असतं तर खुर्ची कोणती गेली असती? येणेच कधी त्याने अप्सरा पाठवली आघाडी खालच्या टोळीत आणला आणि हे पुरावा त्याला विश्वामित्र तपिया खाली पुत्र होणी हिने वणी आईचे फुलले थोर थोर तिथे जीव किती बाबा जात का बा. एवढा मोठा विश्वामित्र इंद्र झाला असता आणि खुर्चीची जी परंपरा आहे ती तेव्हापासून चालू आहे. इंद्र चंद्र मेले नाहीत महाराज, फक्त आडनाव बदलून जन्माला आहे. फक्त तांबड्या गायला काळ वासू झालं बस. वासराचा रंग बदलला. खान कशी काय अनुभव आहे तुमचा? खान कशी जशी 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 काय नाही मला समान बाई रंगाने परमार्थ अंतररंगाने समाजाची परमार्थाची गाठ होईल. लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाही. लोक गाडी पाहतात, तिची हत्ती पाहत नाही. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गवडीची उधारी पाहत नाही. लोक बायकोचं रूप पाहतात, त्याची गुण पाहत नाही. जेली रूप पाहून बायका गेल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. मग ती आमच्या लोकांनी आली वरवंटापासून महाराज काय एक वाक्य सांगतो मरेपर्यंत इंग्लिशचे वाक्य. बाहेरून निर्मळ व्हाल तर देवाकडे जा, आतून निर्मळ व्हाल तर देव तुमच्याकडे. बाहेरून जर निर्मळ झाले तुम्ही तर देवाकडे जा आणि आतून निर्मळ व्हाल तर देव तुमच्याकडे. आपण थोड्या किचकट मध्ये घुसतोय. फायनल काढून घेतो, तुम्हाला वर काढून देतो. सुख आहे ज्ञानात, ज्ञान झाकलंय अज्ञानाने आणि अज्ञान जरी घालवायचं असेल तर ज्ञान कमावं लागेल आणि ज्ञान जर आलं तर त्याचा ग येतो. इथं आपण होतो, इथं आहे आपण. आता प्रश्न असा झालाय, ज्ञान आलं की ग येतो. ग लवकर जात नाही आणि ज्ञान स्थिर होत नाही. ग जर गेला तर ज्ञान स्थिर. ज्ञानाची भूमिका 13व्या अध्यायामध्ये अशी आहे, नवमंडळाची खोटी विशेषण नाही अज्ञानाच्या पाठी आणि संज्ञानाच्या झोपे कंठी नाना संकटे नाचली. आता आपल्याला एक मुद्दा फायनल करायचा म्हणजे पहिला मुद्दा संपून टाकायचा आहे. मी जात नाही तर ज्ञान झालं फायदा. मी हा ज्ञानाशिवाय जात नाही. हेच वाक्य ठरवले बरं का आपण. आता मी कशाला जाईल? आता तेच वाक्य उलट फिरतून पहिला मुद्दा संपून टाकतो. ज्ञानी माणूस कधी दुःखी होत नाही आणि अज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही. बस तर त्याचे पुढचं वाक्य सांग. ज्ञानाची किंमत कमी आता सांगून ठेवतो. आमदाराची किंमत मतदारसंघात, महाराष्ट्राची मुख्यमंत्र्याची किंमत महाराष्ट्राची, पंतप्रधानाची किंमत देशात आहे, राष्ट्रपतीची किंमत राष्ट्रात आहे, पण विद्वानाची किंमत अख्ख्या जगात. Without knowledge, man has a no evaluation, and every man has a different story of his knowledge. ज्ञानाला किंमत देत नाही म्हणून तुम्ही बा, ज्ञानाला किंमत देत नाही म्हणून कमी बुद्धीचे टॉपला गेल्याशिवाय तुम्ही क्वालिफिकेशन दर्जा ठेवा ना. क्वालिटी दर्जा ठेवा, दर्जा. हा पप्पा शिकायचं का तुला? किमान 12वी पास पाहिजे. कशाला येणे पप्पाने तयार होती? टॅलेंटशी ठेवा ना. आणि आज जगात टॅलेंटशी राहिलीच नाही. आणि कधी त्याला ठेवा मला, ज्ञानाची किंमत कधी कमी होत असते नाही. विद्वान तो आता लोकांनी नुसतं निगेटिव्ह विचार केला, मला डॉक्टर झाले असू द्या, पण विद्वान डॉक्टरला पेशंट आहे. जो ज्ञान आहे तो पेपर बिल फेकीला माशी आहे वस्तू पेपर वाच. नाही मला थोडं पुढे न्यायचंय तुम्हाला. आता करंट लावून दिलाय. सगळ्यात खतम अज्ञान. घालवण्यासाठी ज्ञान आलं पाहिजे आणि त्या ज्ञानात जर ग आला तर ते ज्ञान झाकून राहिल्याशिवाय राहत नाही. मग ग जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ज्ञान बस फिट बसलं घेत. आणि ज्ञान आलं का सुख आलंच. आता थोडं मध्ये घुसवतो तुम्हाला. आता करंट लागलाय. सुख आलं
नंतर स्वप्न मुक्त एकदा समजाव तुकाराम, अर्थ लिहून घ्या, निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवलं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे.